ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील 12व्या अध्यायातील उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत. त्राटिका वृत्तांत अन तिलोत्तमा कथा. सुकेतू नावाच्या यक्षाची मुलगी म्हणजेच त्राटिका. या त्राटिकेस 2 मुले होती. सुंद व उपसुंद ही त्यांची नावे. त्यांच्या विवाहाची गोष्ट निघाली. तिलोत्तमा नावाची मुलगी पाहण्यात आली. तिला पाहताच दोघेही बंधू तिच्यावर मोहित झाले व त्यावरून त्यांचे आपापसात गदायुद्ध होऊन दोघेही त्या युद्धात ठार झाले. पुढे एके दिवशी मारीच या राक्षसावर इंद्राने आक्रमण केले. तेव्हा त्राटिकेने मारीचाचे रक्षण केले व ते स्थळ होते अगस्ती ऋषींचा आश्रम. त्यानंतर त्राटिकेने अगस्ती ऋषींचा छळ करण्यास सुरुवात केली. मग अगस्ती ऋषी श्रीरामांकडे आले व तिला मारण्याची विनंती करू लागले. तेव्हा श्रीराम म्हणाले की स्त्रीला मारणे शास्त्रसंमत नाही. तेव्हा विश्वामित्र म्हणतात की दुष्ट दमन करणे हे तर शास्त्रसंमत आहे ना. मग ही राक्षसी दुष्ट आहे, तिचे दमन कर. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. या कथेचे तात्पर्य एवढेच की कामवासनेने आत्मवंचना होते व श्रीसंगाने नाशच होतो. म्हणून साधकाने नेहमी सावध असावे व या अशा कामवासना व इतर वासनांचे शमन व दमन विवेकाने करावे. त्राटिका वध. प्रभू श्रीराम तिथे मग एकाच बाणाने त्राटिकेचा वध करतात. तेव्हा सर्व सृष्टी, देव, ऋषीवर इत्यादी सर्वजण आनंदी होतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे त्राटिका म्हणजे साधकाच्या ठिकाणी असलेली त्रिपुटी होय व त्रिपुटी गेल्याशिवाय पुढील मार्ग आक्रमण करता येत नाही, आत्म्याकडे जाता येत नाही. इथे स्वामीजी हेच सांगतात की रघुवर छेदी पाप पुण्य अन जीव बंधने तोही तोडी, समूळ छेदी देहांकृती अन त्राटिका ही समग्र तोडी. स्वामी विद्यानंद भावार्थ रामायण अध्याय 12. त्राटिका समग्र तोडी म्हणजेच त्रिगुण, 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था, सत्व, रज, तम हे 3 गुण व 3 देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण व त्रिमिती वगैरे वगैरे. म्हणजे हे त्रिमध्ये जे जे काय येते त्या सर्वांचा निराश करावाच लागतो. म्हणजे संपूर्ण त्रिपुटी ही तोडावीच लागते. तसेच पाप पुण्य, देहाभिमान ही जी जीवाची बंधने आहेत ती सर्व तोडावीच लागतात. तेव्हाच साधकाचा आत्मप्रांगणात प्रवेश होतो. आणि त्याकरिता एकच उपाय बाण असतो, तो म्हणजे सद्गुरु कृपा. तो एकच कृपाबाण या संपूर्ण त्रिपुटीचा म्हणजेच त्राटिकेचा विनाश करेल. आता या अध्यायाचे सार पाहिले तर इथे त्राटिका जी रामायणामध्ये, रामकथेमध्ये जी त्राटिका आलेली आहे ती त्राटिका म्हणजे साधकाच्या दृष्टीने त्रिपुटी. त्रिपुटी म्हणजे काय तर 3 गुण,
तीन अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तीन देह, स्थूल, सूक्ष्म कारण, तसेच जे जे त्रिमध्ये येतं ते सर्व म्हणजे त्रिपुटी. आणि आपलं संपूर्ण मानवी जीवन हे त्रिपुटीमध्येच जगले जाते व या त्रिपुटीमध्येच सर्व संसार, प्रपंच, षडरिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अज्ञान, अविवेक, हे जे 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 सर्व काही जीवन, प्रापंचिक जीवन, अज्ञानी जीवन जगतो ना, ते म्हणजे संपूर्ण ही त्रिपुटी. या त्रिपुटीमध्येच ते जगले जाते व या त्रिपुटी मुळेच इथे कथेमध्ये या त्राटिकेचे दोन मुले सुंद व उपसुंद हे यांचे गदायुद्ध एका स्त्रीमुळे होते. म्हणजेच ह्या त्रिपुटीमध्ये जी कामवासना असते ती जेव्हा परापुटीला जाते तेव्हा मानवाचा विनाश होतो. म्हणून तर इथे म्हटले आहे की कामवासनेने आत्मवंचना होते. व मग आता ही त्रिपुटी किंवा हे हे कसं करायचं? तर यामध्ये इथे हे सांगितलंय की या वासनांचे शमन व दमन विवेकाने करावे. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह ही संस्था निर्माण करण्यात आलेली आहे. विवाह या संस्थेने या अशा वासनांचं शमन होतं. परंतु इथे अजूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे, तर ते आणखी वाढत जाणार आणि आपला प्रवास ऊर्ध्वगतीला किंवा आत्मसाक्षात्काराकडे न होता आपण अधोगमन, अपक्रांती होत राहते. म्हणून या अशा वासनांचे शमन हे करायचंच, परंतु दमनही करायचं. कारण नुसत्या शमनाने अविवेक होणार आणि आपण अध्यात्मापासून दूर जाणार. म्हणून त्याचे दमनही करायचे. मात्र या गोष्टी विवेकानेच कराव्या लागतात. म्हणजेच इथे त्रिपुटीचे विनाश करावा लागतो. म्हणजेच त्राटिकेचा विनाश करावा लागतो. तो कसा करणार आपण? तर इथे सांगितले की त्यावर एकच उपाय आणि ते म्हणजे सद्गुरूंची कृपा. सद्गुरूंची कृपाच या त्राटिकेचा, या त्रिपुटीचा विनाश करेल. सद्गुरु कृपेकरता काय करावे लागेल? तर सद्गुरूंनी दिलेली साधना प्रामाणिकपणे, तळमळीने, परखडपणे करावी लागेल व तेव्हा मग सद्गुरूंची कृपा प्राप्त होऊन या या त्रिपुटीचा विनाश होईल. या त्रिपुटीचा विनाश होईल व मगच साधकाचा प्रवेश आत्मारामाच्या प्रांगणात होऊ शकतो. म्हणून साधकाने आपलं भौतिक जीवन विवेकाने जगावं, वासनांचे शमन व दमन करून आपली साधना परखडपणे करावी, सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यावी व आत्मारामाचे प्रांगणात प्रवेश करावा. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.